नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट। ब्रेकिंग न्यूज। काल दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी लोणार तालुक्यातील चिखला काकड येथे तणावाचे वातावरण। शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख संजीवनी वाघ यांना मारहाणीचा आरोप। लोणार तालुक्यातील चिखला काकड गावात काल सायंकाळी घडलेल्या घटनेनंतर परिसरात तीव्र तणाव निर्माण झाला आहे। संजीवनी वाघ या उबाठा गटाच्या शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख असून त्यांना गावातील काही व्यक्तींनी बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणामुळे गावातील वातावरण ढवळून निघाले असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। मारहाण व कपडे फाडल्याचा आरोप संजीवनी वाघ यांनी गावचे सरपंच आणि त्यांच्या समर्थकांवर मारहाण केल्याचा तसेच अंगावरील कपडे फाडल्याचा आरोप केला आहे। या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रकरण अधिकच चिघळले आहे। संबंधित व्हिडिओमध्ये पोलिसांच्या उपस्थितीत गोंधळाची परिस्थिती दिसत असल्याचे सांगितले जात आहे। या घटनेमागे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भातील वाद कारणीभूत असल्याची चर्चा गावात रंगली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाचवण्याची ही शिक्षा आहे का, असा सवाल संजीवनी वाघ यांनी उपस्थित केला आहे। आत्महत्येची धमकी देणारे स्टेटस घटनेनंतर संजीवनी वाघ यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये "सगळं संपलं, उद्या सकाळी 7 वाजता आत्महत्या करणार" असा मजकूर टाकल्याचे समोर आले आहे। या स्टेटसमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये तसेच गावकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। त्यांच्या सुरक्षिततेबाबत पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी होत आहे। पोलीस घटनास्थळी घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। अधिकृत तक्रार दाखल झाली आहे का, याबाबत उशिरापर्यंत स्पष्ट माहिती मिळू शकली नव्हती। दोन्ही बाजूंची चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल असे सूत्रांकडून समजते। गावात तणाव, राजकीय प्रतिक्रिया अपेक्षित घटनेनंतर चिखला काकड गावात तणावपूर्ण शांतता आहे। विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून या घटनेचा निषेध व्यक्त केला जाण्याची शक्यता आहे। महिलांवरील कथित अत्याचार आणि राजकीय वाद या दोन्ही अंगांनी हे प्रकरण गंभीर मानले जात आहे। दरम्यान, संजीवनी वाघ यांच्या आत्महत्येच्या इशाऱ्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे। त्यांना समुपदेशन व संरक्षण देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे। घटनेचा सखोल तपास होऊन सत्य समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मी अयोध्या विष्णू मिसाळ, चिखला गाव, लोणार तालुका, बुलढाणा जिल्हा। आम्ही चिखला इथे शिवाजी महाराजाचा पुतळा मांडलेला होता तो पुतळा। तर हे वंजारी समाज, गावचा पूर्ण वंजारी समाज हे त्याला विरोध करत होते, पुतळा हटवायला येत होते आणि आम्ही तिथं अडवायला गेलो म्हणून त्याने आमच्यावर मारहाण केली। आम्ही 4-5 बाया होत्या, 4-5 बायांना त्याच्या बंद गाव होतं, बंद गाव असताना त्याने आम्हाला सगळ्यांना मारलं। माझ्या बहिणीचे कपडे दाखवते, हिचे कपडे दाखवते, कपडा सुद्धा ठेवला नाही ना तुम्ही येण्यासारखं करू राहिले। ही पद्धत आहे का? शिवाजी महाराज उठवण्याला आम्ही अडवलं गेलो, ही पद्धत आहे का? आम्हाला न्याय द्या, आम्ही मेलो तरी चालणार, आम्ही पुतळा इथून हलवत नाही। ते म्हणते वड्यात टाकू, कोणी म्हणतं शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला ते ट्रॅक्टर लावून ओढत माळावर नेऊन फेकू म्हणायला लागले। ते आमचा समाज कमी आहे, 10-15 जण आहे आणि हे पूर्ण गाव आहे, पूर्ण गाव आम्हाला विरोध करायला लागले, मारायला लागले। आम्ही 4 वाजेपासून आमचे लेकरं आम्हाला उठता सुद्धा येत नाही, इथून एवढं मारलं आम्हाला।